वळे पुढच्या बातमीकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2025 सादर केलं। दरम्यान यानंतर चांगलंच राजकारण तापलंय। हे विधेयक मंजूर करून पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का अशा चर्चांना राजकीय वर्तुळात तोंड फुटलंय। विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांनी हे सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। हे विधेयक नेमकं आहे तरी काय बघूया। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा झी 24 तासनं भांडाफोड केल्यानंतर या प्रकरणात पार्थ पवारांना वाचवलं जातंय का अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण विधानसभेत शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण विधेयक मंजूर करण्यात आलं। राज्याच्या मुद्रांक महानिरीक्षकांच्या निर्णयाविरोधात आता थेट शासनाकडे दाद मागता येणार आहे। या विधेयकाआधी दाद मागण्यासाठी हायकोर्टात जाणं गरजेचं होतं। दरम्यान हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। पार्थ पवारांनाच वाचवण्यासाठी एक वेगळी शक्कल म्हणा किंवा असे बघा, स्वतः अजित पवारांना वाचवलंय मोदींनी, प्रफुल्ल पटेलना वाचवलंय मोदींनी, सगळ्यांनाच वाचवलंय। मुद्रांक महानिरीक्षकांच्या विरोधात जर अपील करायचं असेल तर ते आता महसूल मंत्र्यांकडे करता येणार आहे। ही कायदा दुरुस्ती केलेली आहे, याकरता कोर्टाकडे आधी जावं लागायचं, आता मात्र महसूल मंत्र्यांकडे सुद्धा अपील करता येणार आहे। त्यामुळे पार्थ पवारांना हा आता एक सोपा रस्ता आहे ना, सोपे रस्ते निर्माण करतात आपल्या गटातल्या भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी। आणि अजित पवारांचे चिरंजीव आहेत, म्हणजे राजपुत्रच आहेत ते। आताच्या घटकेला एक टप्पा घालण्यासाठी काल एक विधेयक आणलं गेलं आणि त्याच्यात महसूल मंत्री यांच्याकडे आता हिअरिंग लावलं जाईल असं सांगण्यात येत आहे। कुठेतरी एक शंकेची पाल मनात नक्कीच चुकचुकते की आताच्याच घटकेला म्हणजे पार्थचं सगळं प्रकरण चालू असतानाच हे विधेयक का आणलं गेलं। कारण ह्याच्यात आता हिअरिंग जर महसूल मंत्र्यांपुढे होणार असेल तर कुठेतरी असं वाटतं याच्यात राजकारण होईल की काय, किंवा याच्यात त्यांना हवं तशी कारवाई केली जाईल की काय, अशी शंका नक्कीच मनात येते। हिवाळी अधिवेशनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी शुक्रवारी हे विधेयक मांडलं। त्यामुळे आता अमेडिया कंपनीला दाद मागण्यासाठी कोर्टात जाण्याची शक्यता नाही। पुणे जमीन प्रकरणात अमेडिया कंपनीकडून गैरव्यवहार मुद्रांक शुल्क विभागाची फसवणूक केल्याचा आरोप। अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी मुद्रांक शुल्क विभागाकडून नोटीस। नव्या कायद्यामुळे आता अमेडिया कंपनीला महसूल मंत्र्यांकडे अपील दाखल करण्याची मुभा। विधेयक मंजूर झालं नसतं तर अमेडिया कंपनीला थेट उच्च न्यायालयात याचिका करावी लागली असती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सादर केलेल्या विधेयकामध्ये नेमकं काय पाहूया। सध्याच्या महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 मधील तरतुदींनुसार मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करता येत होती। त्यामुळे उच्च न्यायालयावर खटल्यांचा भार वाढत होता आणि पक्षकारांचा न्यायालयीन खर्चही वाढत होता। न्यायालयात प्रकरण प्रलंबित राहिल्यामुळे शासनाचा महसूल मोठ्या कालावधीसाठी अडकून पडायचा। यावर उपाय म्हणून या सुधारणा विधेयकाद्वारे अधिनियमात नवीन कलम 53(ब) समाविष्ट करण्यात आलं। या नव्या तरतुदीनुसार मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकरणाच्या निर्णयाविरोधात 60 दिवसाच्या आत राज्य शासनाकडे अपील करता येऊ शकतं। राज्य शासनासह दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून संबंधित प्रकरणावर अंतिम निर्णय देईल। महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक बावनकुळेंनी सादर केल्यानंतर त्यांच्याच पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी काही सवाल उपस्थित केले। नव्या कायद्यात शासनाकडे दाद मागण्याची मुभा देण्यात आली, त्यामागचं नेमकं कारण काय असा सवाल त्यांनी सभागृहात केला होता। सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 103 महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2025 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। अध्यक्ष महोदय, हा प्रस्ताव मांडताना एवढी सुधारणा आहे भास्करराव की आपलं जे IGR आहे, या IGR कडे जे अपील असतात नानाभाऊ, यामध्ये ज्या कलम 53 CCRA आदेशाविषयी व परिभाषाविषयी अधिकार दिले आहेत, कलम 53B हा जो या ठिकाणी आपण आज या ठिकाणी जे नवीन तरतूद आणतो आहे कलम 53B मध्ये, यामध्ये शासनाकडे आता अपील दाखल करण्याचा अधिकार आपण घेतो आहे। या मुद्रांक शुल्काच्या बिलाच्या संदर्भात बोलण्याकरता मी उभा आहे। माननीय मंत्री महोदयांनी बिल टेबल करताना असं सांगितलं की आत्ताच्या कायद्यामध्ये IGRच्या निर्णयानंतर थेट उच्च न्यायालयामध्ये मुभा मागण्याची तरतूद आहे। आता या कायद्यातल्या बदलानंतर
IGRने स्टॅम्प ड्युटीच्या बाबतीतला काही निर्णय दिल्यानंतर त्याच्या विरुद्ध अपील शासनाकडे म्हणजे मंत्र्यांकडे करण्याची प्रोव्हिजन या कायद्याच्या माध्यमातून आपण करतो. माझा पहिला प्रश्न हा आहे की हे करण्यामागचं कारण काय आहे. तर दुसरीकडे सरकारकडूनही जमीन प्रकरण रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याचा आरोप अंजली दमानी यांनी शुक्रवारी केला होता. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे कोर्टात याचिका दाखल केल्याचा दावा दमानी यांकडून करण्यात आलाय. सरकारकडून पुण्याच्या मुंढव्या प्रकरणामध्ये पुणे कोर्टामध्ये एक याचिका करण्यात आली आहे आणि त्या याचिकेत हे सेल डीड कॅन्सलेशनसाठी कलेक्टरांकडनं अर्ज गेलाय अशी माहिती मला काल मिळाली आहे. तेव्हापासून मी त्याचे जे PDF ची कॉपी आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करते. अजून ते पेपर हातात पडलेले नाहीत. तर झी24 तासनं पुणे जमीन प्रकरण समोर आणल्यानंतर या प्रकरणात कारवाईला वेग आलाय. येत्या काही दिवसात या प्रकरणाचा अहवाल समोर येणार आहे. मात्र दुसरीकडे आधी अजित पवारांनी या प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांवर फोडलेलं खापर आणि आता नवीन विधेयकाला मंजुरी हे कशासाठी असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास.